हिंगोलीमधला वातावरण पाहिल्यानंतर निश्चित असं वाटतंय का ही निवडणूक अनेक वर्षाची जी परंपरा आहे गेल्या वर्षापेक्षाही जास्त मताने निवडून येईल अशी अपेक्षा जनता जनार्दनकडून आहे। मी आज पाहिल्यानंतर इतक्या तापत्या उन्हामध्ये ज्या वेळेस हजारो लोक जमा होतात, महिला भगिनी, तरुण, वयोवृद्ध, शेतकरी, शेतमजूर, अनेकांचा पाठिंबा बाबूराव कदम साहेबाला आहे। आमचे मित्र मुटकुळे साहेब असतील, बांगर साहेब असतील, दुसरे बांगर साहेब असतील, या सर्वांच्या वतीने प्रचार यंत्रणा चालवताना सर्वांना समन्वयात घेऊन सर्वांना एकमेकाचे विचार विनिमय करून सर्व आघाडीची जी काही महायुती आम्ही केलेली आहे, ही महायुती मधल्या सर्व घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांना मी हात जोडून नम्र विनंती केली। खरं म्हणजे पालकमंत्री या नात्याने अंतिम टप्प्यामध्ये 4 दिवसावर निवडणूक आहे। वातावरण वरचंही तापलेलं आहे, खाली निवडणुकीचंही तापलेलं आहे। अशामध्ये 4 जूनला जे काही नारा दिलेला आहे सन्माननीय पंतप्रधान मोदयांनी, नरेंद्र मोदी साहेबांनी की आपकी बार 400 पार, तर मला वाटतं की निश्चित त्याचे परिणाम आज जनता जनार्दनमध्ये दिसत आहे। आणि इथं बाबूराव कदम सारखा एक सर्वसामान्य कुटुंबातला सर्वसामान्य कार्यकर्ता, एक शेतकरी कुटुंबाच्या कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलं। त्याला संमती आदरणीय देवेंद्रजीने आणि अजितदादांनी दिली, त्याबद्दल मी त्यांचेही मनापासून आभार मानल। आणि निश्चित ही जागा जी आहे महायुतीची निवडून येईल, याच्यामध्ये कुठेही तीळ मात्र शंका नाही।